नमस्कार मित्रांनो. सद्यस्थितीला जे IPL ची धामधूम चालू आहे त्या IPL च्या धामधुमीमध्ये एक व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ तुम्हा सर्वांपर्यंत सुद्धा पोहोचला असेल. त्याच्यामध्ये राजस्थान रॉयलचा जो कर्णधार आहे, नाव आहे रियान पराग. हा रियान पराग एक डिजिटल इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून सिगारेट पिल्यासारखी जे काही कृती करतोय त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावर टीका होते आणि आज आपला तोच मुद्दा आहे. आजच्या आपल्या अनमोल मुद्द्यामध्ये 10 मिनिटांमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमकं रियान पराग जी कृती करत होता ते काय आहे. तर नमस्कार, माझं नाव अमोल गाडेकर आणि तुम्ही बघत आहात ऑनलाईन प्लॅटफॉर्म इग्नाइट अकॅडमी. मित्रांनो, पाठीमागे बघू शकता रियान पराग वाद आणि भारतात व्हेपिंग बंदी. तर जी काही प्रोसेस या ठिकाणी रियान परागच्या माध्यमातून करण्यात आली त्याला व्हेपिंग असं नाव दिलं जातं. आणि व्हेपिंग म्हणजे काय, तर त्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण ई सिगारेट म्हणून सुद्धा ओळखतो. मग हे ई सिगारेट आपल्या आरोग्यासाठी घातक असतं का? ह्या ई सिगारेटला भारतामध्ये बंदी आहे का? इतर कोणकोणत्या देशामध्ये बंदी आहे? आणि हे ई सिगारेट आजच्या तरुणाईमध्ये व्यसनांचं जाळ निर्माण करतंय का? सविस्तर जाणून घेऊ. तत्पूर्वी नेमकं त्याचे कारण, कायदेशीर स्थिती आणि आरोग्यावरील परिणाम सुद्धा आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर हा एक मुद्दा आहे बघा, ज्या मुद्द्यावरती आजकाल ट्रेंडिंग मध्ये व्हिडिओ चालले. तो मुद्दा असा की या ठिकाणी तुम्हाला रियान पराग दिसतोय बघा, त्याच्या हातामध्ये एक डिजिटल इन्स्ट्रुमेंट दिसतंय आणि त्याच्या तोंडातून धूर सुटताना सुद्धा तुम्हाला दिसतोय. सो ही जी प्रोसेस आहे याच प्रोसेसला आपण म्हणतो व्हेपिंग, अर्थातच ई सिगारेटचं सेवन. तर बघा, पंजाब किंग्स विरुद्ध सामन्यानंतर राजस्थान रॉयलचं कर्णधार रियान पराग ड्रेसिंग रूम मध्ये ई सिगारेट म्हणजेच व्हेपिंग वापरताना दिसला. आता इंटरेस्टिंग मुद्दा असा आहे मित्रांनो की या व्हेपिंग वरती कायद्यानुसार भारताने 2019 साली बंदी घातलेली आहे आणि बंदी घालत असताना सुद्धा या ठिकाणी रियान पराग अशा पद्धतीचं कृत्य करताना आढळतोय. भारतात 2019च्या कायद्यानुसार ई सिगारेट बाळगणे आणि वापरणे यावरती पूर्णपणे बंदी आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआयने त्याच्यावरती काहीतरी शिस्तभंगाची कारवाई केली. पण आता इंटरेस्टिंग मुद्दा असा की जर बंदी आहे तर मग या ठिकाणी कायद्यानुसार त्याला शिक्षा होऊ शकते का? आणि शिक्षेचं नेमकं प्रावधान काय आहे? तर बघा, आता पहिले तर आपल्याला समजून घ्यायचं व्हेपिंग काय असतं. तर अशा पद्धतीचं ते इन्स्ट्रुमेंट असतं ज्याला आपण सिगारेट स्वरूपात नाव देऊ शकतो. ई सिगारेट त्याला म्हटलेलं आहे आणि अशा पद्धतीच्या इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून ते या ठिकाणी श्वसनावाटे आत घेतल्या जातं. तर बघा, इलेक्ट्रॉनिक सिगारेट ई सिगारेटद्वारे वाष्पयुक्त द्रव, ज्याला एरोसोल असं म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, गरम करून श्वासावाटे आत घेणे म्हणजे व्हेपिंग. जसं आपण निकोटीन सिगारेटच्या माध्यमातून श्वासावाटे आत घेतो तशाच पद्धतीने हे गरम वाफ असते जी श्वासावाटे आत घेतली जाते आणि तो सिगारेट सारखा फील देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. यात निकोटीन, फ्लेवरिंग्स आणि हानिकारक रसायने असतात, केवळ पाण्याची वाफ नसते. बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं जातं की या ई सिगारेटमध्ये हानिकारक द्रव्य नसतात, फक्त पाण्याची वाफ असते. परंतु हे चुकीचं आहे. कसं चुकीचं आहे? कारण याच्यामध्ये निकोटीन आणि इतर फ्लेवर सुद्धा ऍड केले जातात जे वेगळ्या प्रकारची नशा करण्यासाठी आपल्याला प्रयुक्त करत असतात. यात तंबाखू जाळली जात नाही, पण द्रव्य गरम करून कृत्रिम वाफ या ठिकाणी तयार केली जाते. म्हणजे हे एक प्रकारे मित्रांनो हानिकारक आहे आपल्या सगळ्यांसाठी. आता हे बहुधा तुम्हाला धनदानग्या लोकांमध्ये आढळेल. ग्रामीण भागातील मुलाला नेमकं ई सिगारेट काय हे माहीत सुद्धा नसतं. परंतु या ठिकाणी कायद्याच्या दृष्टिकोनातून हे बॅन असल्या कारणाने याची माहिती तुमच्या सर्वांपर्यंत असली पाहिजे. तुम्ही सजग असणं गरजेचं आहे. तुम्ही सजग राहा आणि इतरांना सुद्धा सजग करा. मग यासाठी 2019चा पेका ऍक्ट आहे बघा. पेका कायदा काय सांगतोय? तर पेका कायद्याने सांगितलेलं आहे हे पूर्णपणे बॅन आहे भारतामध्ये. तर बघा, प्रोहिबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगारेट ऍक्ट 2019. भारतात ई सिगारेटच्या सर्व प्रकारावरती संपूर्णपणे बंदी आहे, ज्याचं तुम्ही उत्पादन करू शकत नाही, विक्री करू शकत नाही, आयात निर्यात करू शकत नाही, साठवणूक करू शकत नाही आणि जाहिरात सुद्धा करू शकत नाही. बरं, मग याच्यामध्ये काय होतं? जर आता हे बघितलं तर जेनजी जनरेशन आहे, अल्फा जनरेशन, बीटा जनरेशन, जे पुढच्या जनरेशन आता या ठिकाणी होऊ घातलेल्या आहे, या जनरेशन मध्ये सुद्धा याची तलब किंवा सवय लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. का बरं? कारण हे थोडंसं मॉडर्नाइज पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. बरं, आता या पेका कायद्यामध्ये काय सांगितलंय? या कायद्याची अंमलबजावणी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षा यंत्रणामार्फत केली जाते. म्हणजे याच्यावरती वॉच ठेवला जातो. विमानतळावरती म्हणा किंवा अदर काही बंदरावरती म्हणा, एक्सपोर्ट इम्पोर्टच्या ठिकाणी म्हणा, या ठिकाणी चेकिंग केले तर चेकिंग पॉईंट आहे. ज्या चेकिंग पॉईंट मध्ये तुम्ही बघू शकता बॅगेज स्कॅनिंग असेल, त्यानंतर आपण म्हणू APIS प्रणाली असेल किंवा K9 श्वान पथक, त्याचे कुत्रे असतात त्यांच्या माध्यमातून सुद्धा चेकआउट केलं जातं की मोठ्या प्रमाणावरती याचं आवागमन होत आहे का, इकडून तिकडे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला जातो. कारण ही जबाबदारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. बरं, त्यानंतर जर समजा यादा करायची ज्याच्यात कोणी गुन्हेगार आढळला तर गुन्हेगार आढळल्यानंतर त्याला शिक्षेचं प्रावधान काय आहे? तर बघा,
पहिल्यांदा गुन्हा जर केला, सिगारेट बाळगलं किंवा वापरलं तर 1 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा 1 लाख रुपयापर्यंत द्रव्यदंड होऊ शकतो. गुन्ह्याची जर पुनरावृत्ती झाली तर 3 वर्षापर्यंत तुरुंगवास, 5 लाखापर्यंत दंड होऊ शकतो. जर साठवणूक केली जाते तर 6 महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा 50,000 रुपयापर्यंत दंड या ठिकाणी या 2019च्या पेका ऍक्ट नुसार सांगण्यात आलेला आहे. बरं, आता पुढचा महत्वाचा मुद्दा, सरकार या संदर्भात काही अंमलबजावणी करते का, काही उपायात्मक घटक या ठिकाणी सरकारने सांगितलेले की त्याच्यामध्ये आपण बघू शकतो मानस हेल्पलाईन नंबर 1933, अंमली पदार्थाच्या समस्येची तक्रार आणि निराकरण करण्यासाठी 24/7 टोल फ्री नंबर आहे 1933. याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या आसपास जर कुठे अशा काही गोष्टी आढळत असेल तर इथं तक्रार तुम्ही करू शकता. व्यसनमुक्तीसाठी हेल्पलाईन दिले बघा 14446, यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि भारताकडनं नशामुक्त भारत अभियान सुद्धा राबवले जाते. देशातल्या सर्व जिल्ह्यामध्ये हे अभियान काटेकोरपणे राबवण्याचा भारत सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केला जातोय. ठीक आहे, चला आता या ठिकाणी नेमकं व्हेपिंग वरती बंदी आहे. मग प्रश्न पडतो, सर व्हेपिंग वरती बंदी ना, सिगारेट तर आम्ही भरपूर ठिकाणी बघतो की सिगारेट पिल्या जाते आहेत, मग सिगारेट वरती बंदी का नाहीये, हा प्रश्न आपसूक तुमच्या मनामध्ये येतो. आता व्हेपिंग वरती बंदी ठेवण्याचं सरकारचा महत्वाचा मुद्दा असा आहे की आजचं जे जनरेशन आहे या जनरेशनच्या तरुणाला काहीतरी तुफानी करते याची फिलिंग आली पाहिजे, है ना. आज कुछ तुफानी करते, मग या ठिकाणी सिगारेट तो धूर हवेत सोडणं वगैरे, हा जो काही घटक आपण बघतो तो व्हेपिंग हे तरुणांना आकर्षित करू शकतं. आणि हा एकदा त्याची लत लागली की मग पुढे चालून त्याला त्याच्या आरोग्यावरती दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता असते. म्हणून सरकारने या ठिकाणी हा निर्णय घेतला. आकर्षक फ्लेवर्समुळे तरुण पिढी पटकन व्यसनाच्या आहारी जाण्याचे चान्सेस असतात. सोबत दीर्घकालीन धोके असतात, जसं की आजारांबाबत अजून स्पष्ट पुराव्यांचा अभाव आहे, परंतु फुफ्फुसांचा गंभीर दुखापत त्या ठिकाणी होऊ शकते. लिव्हर डॅमेज तुमचं या ठिकाणी होऊ शकतं. जसं की आपण बघतो सिगारेट ओढल्याचे दुष्परिणाम आहे, धूम्रपान करण्याचे सर्वोपरी दुष्परिणाम आहेच, तशा पद्धतीने या ठिकाणी याचे दीर्घकालीन धोके असण्याची दाट शक्यता आहे. आणि जर प्रश्न पडतो की सर सिगारेटवरती बंदी का नाही, तर सिगारेटवरती हाय लेवलचे टॅक्सेस या ठिकाणी लावले जातात आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास पूर्णपणे बंदी किंवा मनाई आहे. तुम्हा सगळ्यांना हा मुद्दा माहिती आहे, ज्याच्यावरती त्याच ठिकाणी दंडात्मक कारवाई सुद्धा केली जाऊ शकते. परंतु हे जे व्हेपिंग आहे आधुनिक मॉडर्नाइज असणाऱ्या युथ जनरेशनसाठी घातक आहे आणि त्यासाठी सरकारने हा निर्णय 2019ला घेतला. अतिशय चांगला निर्णय आहे. मग सर व्हेपिंगचे काय दुष्परिणाम आहे तुम्ही बघू शकता. निकोटीनमुळे शरीराला भयंकर व्यसन लागतं, चिंता, नैराश्य, डिप्रेशन आणि एकाग्रतेवरती वाईट परिणाम या ठिकाणी होतो. आणि ऑब्व्हियसली तुमच्या शरीराचं किंवा मानसिक नुकसान सुद्धा तुमचं त्याच्यामध्ये 100% होणार असतं. जर झोपेच्या समस्या वगैरे या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी गंभीर परिणामाला सामोरं जावं लागतं. मग सर भारताने जर बॅन केलेला आहे तर इतर कोणत्या देशांमध्ये बॅन आहे का, तर मित्रांनो 2025चा अहवाल या ठिकाणी सांगतो, रिसर्च रिपोर्ट, ज्याच्यामध्ये जवळपास एस्टिमेटेड जरी आपण म्हटलं तर जवळपास 46 देश आहे. या 46 देशांनी याला पूर्णपणे बॅन करण्यासाठी पावलं उचललेली आहे आणि 34 ते 37 कंट्रीमध्ये बऱ्यापैकी हे बॅन सुद्धा झालंय. तसं जर आपण या ठिकाणी बघितलं तर एक प्रोसेस येते बघा, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलिव्हरी सिस्टम. सगळ्यात महत्वाचा मुद्दा ही सिगारेटचा धोका कुठे डिलिव्हर करण्यामध्ये. मग यासाठी जवळपास 87 कंट्रीज आहे ज्यांनी याच्यावरती ऍक्शन घ्यायचा प्रयत्न केला की त्याची डिलिव्हरी झाली नाही पाहिजे मोठ्या प्रमाणावरती. आणि त्याच्यामध्ये जवळपास 46 कंट्रीज ज्यांनी पूर्णपणे बॅन करण्यासाठी या ठिकाणी सर्वतोपरी पावलं उचलले. याचे काही उदाहरण मी देऊ शकतो, जे की थायलंडमध्ये 100% बेकायदेशीर मानलं जातं, मोठी दंडात्मक कारवाई या ठिकाणी होते. खरेदी आणि वापरावरती कडक बंदी या ठिकाणी आहे. कुठे सिंगापूरमध्ये, ब्राझील, अर्जेंटिनामध्ये कडक निर्बंध लागू आहे. युके 2005 पासून डिस्पोजल वॅप्स वरती या ठिकाणी बंदीची योजना आहे. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बघू शकता की संपूर्ण युरोप खंडामध्ये म्हणा किंवा इतर कॉन्टिनेंटमध्ये म्हणा मोठ्या प्रमाणावरती याला बॅन करण्यासाठी प्रतिबंधात्मक पावलं सरकारकडनं उचलली जात आहे. भारताने सुद्धा त्या ठिकाणी 2019ला हे पाऊल उचललेलं आहे आणि याच्यामध्ये शिक्षेची तरतूद सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघितली. मग मित्रांनो, व्हेपिंग करणं हा एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की आजच्या जे तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला व्यसनाकडे नेण्याचा एक मार्ग बनतो. आणि या मार्गावरती तुम्हीही जायला नाही पाहिजे आणि तुमच्या आजूबाजूला होणाऱ्या घटनांवरती सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. सजग असणं गरजेचं आहे, कारण व्हेपिंग बंदी हा भारताच्या तरुणांना व्यसनापासून वाचवण्याचा एक महत्त्वाचा निर्णय आहे. या निर्णयाचं आपण स्वागत करायला पाहिजे. सिगारेटला सुरक्षित पर्याय म्हणून व्हेपिंगकडे पाहणं चुकीचं आहे. कठोर अंमलबजावणी आणि जनजागृती हेच या बंदीच्या यशाचे सूत्र आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न उरतो, तुम्हाला ओव्हरऑल सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील, कायदे कसे बनताय, कोणकोणत्या पद्धतीने कशी प्रोसेस आहे. तर या माध्यमातून व्हेपिंग म्हणजे काय हा सांगण्याचा आपला प्रयत्न होता. रियान परागचा जो वाद आहे तो चर्चेत आला होता.
मग माझा तुम्हाला जाता जाता शेवटी एक प्रश्न आहे की जर या ठिकाणी व्हेपिंगच्या कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून शिक्षेचं जर प्रावधान असेल तर मग या ठिकाणी रियान परागला शिक्षा होऊ शकते का? तुम्हाला काय वाटतं की त्याला या ठिकाणी सूट भेटू शकते? जसं की बीसीसीआयने त्याच्यावरती फक्त शिस्तभंगाची कारवाई केली, त्याच्यावरती एक दंडात्मक तरतूद आहे. परंतु जसं आपण या ठिकाणी या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की कारावास प्लस द्रव्यदंडाची शिक्षा आहे ती रियान परागला होऊ शकते का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या इग्नाइट अकॅडमी ऍप्लिकेशन किंवा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि सेशनला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.